वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा सद्गुरुदेव भगवान की जय। उपजे ते नासे नासले ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। माऊलीच्या त्या ओळीप्रमाणे जे उपजे ते नासले नासले ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। म्हणजे जे उपजे म्हणजे जन्माला येणे, उपजे म्हणजे जन्माला येणे, ते नासले जे जन्माला येते ते नासतं म्हणजे नाश पावतो। उपजे ते नाशे नासले ते पुनरपी दिशे म्हणजे जन्म झाल्यानंतर मृत्यू आहे, मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्म आहे। माऊली म्हणतात उपजे ते नासले नासले ते पुनरुपी दिशे। मग कसं त्या हा दृष्टांत थोडक्यातला घटिका यंत्र तैसे। घटिका यंत्र म्हणजे घड्याळाचा, घटिका म्हणजे घड्याळ। जय श्री कृष्ण। घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। जे घड्याळाचं जे चक्र आहे आलं का पुन्हा त्या काट्या बारावर येते, बारावर पुन्हा फिरत राहते। असं करता करता घटिका यंत्र जसं आहे ते त्याला परिभ्रमेगा म्हणजे ते त्याला भ्रमण करतंय, चालूच आहे, त्याचं थांबतंय का ते नाही, सुरूच आहे। तसंच माऊली म्हणतात का उपजे ते नासे नासले ते पुनरुपी दिशे। जे जन्माले आलं ते नासणार आणि हे पुन्हा रूपी दिशे पुन्हा जन्माला येणे। आणि कसं घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। घटिका यंत्र हे जे घड्याळाच्या यंत्राप्रमाणे हे आपलं जीवन आहे असं माऊली म्हणतात। म्हणून हे घटिका यंत्र थांबवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? माऊलीच्या प्रमाणे हे घटिका यंत्र थांबवण्यासाठी काय करावं लागेल? हे थांबलं पाहिजे बा, घड्याळासारखं परिभ्रमण नाही झालं पाहिजे याचं, तर याचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे। म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर आपली सोडवणूक करावं लागेल। आपली आपण करा सोडवणं, आपली आपल्याला सोडवण, कारण ते आपण बंधनामध्ये आहोत। आपल्याला असं वाटतंय बंधनामध्ये आहोत, आपण बंधनामध्ये आहोत। तसं जर बघता तर बंधनामध्ये आहोत आपण। संसार बंधन, संसार बंधन तोडा वेगळी नाही का, हे संसार बंधन आहे, हे वेगळी तोडावं लागतं। वेगळी का म्हटलं हा शब्द? वेगळीच का म्हटलं बा? तुकाराम महाराजांनी वेगळी संसार बंधन तोडा वेगळी असंच का म्हटलं? तर याच्या मागचा उद्देश असा आहे, कारण वेगळी म्हणजे त्वरित लवकर तोडा। का हे जीवन अल्प आहे आपलं, जर तुम्ही आज नाही तोडलं हे बंधन तर केव्हा तोडणार? मग वेळ आहे का आपल्याकडे? मग वेळ जर आपली जाण्याची जर आली, जाण्याची वेळ आली तर ते बंधनातच राहील ना मनुष्य। वेगी तोडा म्हणजे लवकर तोडा, कारण का हा समय निघून जात आहे। जसा जसा समय घट्टित होतो तसं तसं आपलं आयुष्य कमी कमी होत जातं नाही का। मग हे आयुष्य अल्प आयुष्य आपलं आहे, काही हाती नाही आहे। आज क्षणाचा भरोसा नाही, आपण नेहमी सांगतो क्षणभंगुर नाही भरोसा, भारी सावध तोडा माया आशा। ह्या ज्या आशा तोडायला लावल्या आपल्या माऊलीच्या भाषेत।
माऊलीनं सांगितलं आपल्याला का हे तुम्ही संसार बंधन तोडून टाका. या बंधनामध्ये आहो आपण. कारण बंधनामध्ये असलेला हा नाही का कसा, जसा वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी निघून गेला, तैसे असावे संसारी जवळ प्राचीनाची दोरी. जे प्राचीन जे आपलं आहे, जे प्रारब्धामध्ये बनलेलं आहे, कर्मानुसार बनलेलं संचित आहे तुमचं, त्याला प्राचीनाची दोरी म्हणतात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी जवळ प्राचीनाची दोरी. या प्राचीनाची दोरी म्हणजे तुमचं जे प्रारब्धामध्ये मिळालेलं तुम्हाला जे काही आयुष्य आहे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला नाही का, जोपर्यंत आहे तोपर्यंतच तुम्हाला ह्या काही जे भेटतंय तुम्हाला मिळतंय तोपर्यंत मिळतं नाही. हे का तुमचं मिटलं गेलं का गेलं, चंदन झालं गोपीचंदन. म्हणून संसार बंधन तोडावे, संसारात लटकून नका राहू. आपण का आपल्याला अजून म्हणजे हे जे परिपक्वता ज्याला म्हणतो आपण आली नाही अजून. आपण नुसतं तिथंच त्याच ठिकाणी गरगर फिरत आहोत. आपण त्याच ठिकाणी हेच आपलं. मी तुम्हाला सांगत असतो का त्या एखाद्या बेडगीचं नाही का बेडूक सांगत असतो विहिरीमध्ये आहे आणि ते जेव्हा असते त्या विहिरीला समुद्र मानताय. पण ते असं असतं जेव्हा त्या बकेटमध्ये वर येतं ना ते बघतंय तर आपण याला समुद्र ज्याला पाहून राहिलो होतं म्हणून राहिलो होतं तो समुद्र तर हात हाय नाही पण वेगळंच बाहेर येऊन बघितलं तर. तसं बघा तुम्ही. कारण हे वारंवार का म्हणावं लागते, का करावं लागते, कारण त्याच्यातून तुम्ही नाही सुटले ना आम्ही नाही सुटलो. आम्ही जर असं समजा आमचे जर सत्संग वगैरे नाही हे जर झाले तर आमची सुद्धा पतनाकडे जाण्याचा मार्ग होतो. म्हणून हा मार्ग पतनाचा न होता आपलं परिपक्वता करून आपल्या समोर जसं 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 आपल्याला जेवढं करता येत असेल तेवढं करा. जेवढं करता येत असेल तेवढं करा. आणि हे आताच होते. ते आमची आई म्हणते, मी म्हटलं आई चाला ना आता आम्ही चाललो म्हटलं इथं वृंदावनला. नाही बाप्पा हे टोंगळीत साथ देत नाही. असंच आहे ते त्यांचा प्रॉब्लेम. आपलाही प्रॉब्लेम तसाच. आपणही त्यांच्यासारखे म्हातारे होऊ. तर म्हणून आपल्याला आपली सोडवण करून घेण्यासाठी या बंधनातून तोडा. बंधन मागं ठेवा. बंधनातून सुटका नाही सांगितली महाराजांनी. सांगितलं नाही का पाहिजे हे तोडून तुम्ही हे करा, काही जंगलात जा, काही असं नाही सांगितलं तुम्हाला. तुम्हाला कमी करा. तोडा म्हणजे हे बंधनात बांधून आहो ना आपण त्याला मुक्त करा. मुक्त झाला म्हणजे काय होते माहित आहे का? तो बंधनातून मुक्त झाला, तो बंधनातून संसार बंधनातून मुक्त झाला तर त्याला परमार्थात जाता येतं. बरोबर? त्याला परमार्थात जाता येतो आणि परमार्थामधून परत संसारामध्ये येता येतं. बंधनातून सुटका झाली तर म्हणण्याचा योग कसा काय आपला उद्देश काय? आता आपण कशामध्ये आहोत? सर्व बंधनामध्ये आहोत आपण. आणि बंधनामधून जोपर्यंत तुम्हाला सुटका नाही तोपर्यंत तुम्ही परमार्थात पाऊलही टाकू शकत नाही. हे जे दिसतंय तुम्हाला आम्ही आहोत त्याच्यामध्ये हे ढोंग पसार आहे. काय सांगू तुम्हाला? हे सोंग आहे आपलं. सोंग करत आहोत आपण लोकांना म्हणजे दाखवतो दुनियेला. स्वतःला स्वतः फसवून राहिलो आपण. स्वतः फसवत आहोत स्वतःला फसवून राहिलो आपण. दुसऱ्याला तर फसवणे ती वेगळी गोष्ट पण स्वतःला फसवत आहोत आपण सोंग करत आहोत. आपण बंधनामध्येच आहोत. फक्त आपण नाटक केलं बंधनातून मुक्त आहोत म्हणून आम्ही. म्हणून त्यासाठी आपल्याला ह्या इच्छाशक्ती जागृत करून आपल्या पूर्ण तन्मनधनानं संसारामध्ये तर राहते. संसार तुटल्यानं तुटत नसतो पण तो थोडा मागं सोडा. त्याला एकाइकडे ठेवा आणि एकाइकडे आपली ज्याच्यामध्ये आपलं भलं आहे. या शरीराचं नाही. जो अन्न देतो उदराशी शरीर पोसावे लागे त्याशी. शरीर ज्यानं दिलं त्याला अन्नही दिलं.
मग अन्न खाऊ खाऊ जर शरीराचं काय होणार आहे शेवटी? शरीराचं काय? शरीर काय आहे? शरीर तर हे दुर्गंधीचं नाही का, दुःखाचं कोठार आहे, अपवित्र आहे शरीर. मग पवित्र जर शरीर असतं, पवित्र शरीर असतं आपलं, तर त्या पवित्र शरीराला आज लोकांनी किती समजा मनाचं हे केलं असतं, आपणही त्याला किती, पण शेवटी काय ते अपवित्र आहे. त्याला नाव दिलेलं अपवित्र आहे. शरीर दुःखाची कोठार, शरीर दुर्गंधीची थार, शरीर दुःखाचे कोठार नाही अपवित्र शरीराचं. याच्यासारखं अपवित्र दुनियात कोणतीच वस्तू नाही. याच्यासारखी, या शरीरासारखी कोणती. मग याची आपण जेव्हा हे करून राहिलो, याला फक्त याच्यासाठी एवढाच उपयोग करायचा. फक्त केवढा काय, याच्याकडून काय करून घ्यायचं आहे? कोणाकडून जरी तुमच्याकडे समजा एखादा मनुष्य कोणाकडून जर काम करून घ्यायचं असलं तर त्याला काय देतो आपण? आम्हीच दाखवतो ना, बाबा तुला हे देईल मी. पोराले जर काम करून घ्यायचं असलं, बाबा हे घे, तुला हे देतो मी, तू हे कर. काय करतो? आम्हीच देतो. तसं हे अन्न याला आम्ही सहाय्यक, याला जगवण्यासाठी, याच्याकडून काम करून घेण्यासाठी. याच्याकडून काम कोणतं करून घ्यायचं? भगवंताची जी भक्ती आहे ती भक्ती याच्याकडून करून घ्यायची. तशी होते का? याला जाऊ द्या, होईल भक्ती? होईल का भक्ती? याला जाऊ द्या फक्त तुम्ही, होईल का याच्यानं भक्ती? म्हणून जे उपजिते नाशे, माऊली म्हणतात, उपजलं ना, जन्माले आलो ना आपण, ते नाशणार, पुनरुपी दिसणार. मग ते पुनरुपी दिसलं नाही पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये असं आहे, पुनरपी जन्म पुनरपी मरण, जनन जठरी जनन शयन. हे तुकाराम महाराजांची भाषा आहे. माऊलीची आणि तुकाराम महाराजांची भाषा साम्य आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जेव्हा येतो ना आपण, हे बंधन तोडून टाका हे म्हणतात महाराजांनी. तुकाराम महाराजांनी सांगितलं का हे संसार बंधन तोडा वेगी. लवकर जर तुम्ही तोडली नाही हे बंधन, तर शेवटी पश्चातापाशिवाय दुसरं काहीच नाही. काय मग जीवनामध्ये आहे तरी काय तुमच्या? मला सांगा, काय तुमच्या जीवनात? तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय आहे? नुसतं खाऊन पिऊन आणि हे ऐश्वर आराम करणे नाही, हे सुख भोगणे म्हणजे हे आहे का? हां, कोणाला मुलं बाळा आहे बा ते असं. अरे ज्याला मुलं बाळा आहेत ते दुःखी आहे, ज्याला नाही त्यालाही दुःखी आहे, ते दुःखी आहे. मग काय संसार आहे? अरे तुम्ही म्हणतात एखाद्यानं समजा म्हणत एखाद्याला मुलं बाळ नाही, खूप दुःखी आहे, त्याला लोकांमध्ये खूप दुःखी आहे, त्याला मुलं बाळ नाही. अरे ज्याला आहे तो किती दुःख आहे माहित आहे का तुम्हाला? ज्याला आहे त्याला किती दुःख आहे माहित आहे का? अरे नसलेले पुरले, शेवटी तोच शब्द येते, शेवटी तोच शब्द येते, नसले तर पुरले. मग काय? मग कशासाठी आलो आपण? अरे आपल्यापेक्षा जनावरे परवडले. आपण त्यांना नियम आहे, ते नियमाने चालतात. मला सांगा तुम्ही, कुत्रा जिभेनं पाणी पितो. कशानं पाणी पितो? जिभेनं पाणी पितो. त्यानं आता जर अन्न खाल्लं ना तर काही वेळानं पाणी पितो तो. तेव्हाच्या तेव्हा पिते का? अन्न खाऊ दे त्याला, काही वेळानं 2-3 घंट्यानंतर पाणी पिईल तो. बरं हे झालं. चिमणी तुमच्या घरी येते पाणी, ते दाणं खाल्ल्यानंतर अर्ध्या दिवसानंतर पाणी पिईल. बघा, अर्धा दिवस झाल्यानंतर. आणि त्यातल्या त्यात हे समजा हे झाले म्हैस, ज्याला आपण म्हैस म्हणतो. म्हैस ही किती सर्वात निर्बुद्ध प्राणी मानतो ना आपण म्हैस. ते म्हैस आता जर चारा खात असेल ना तर तिला कमीत कमी 5-6 घंट्यानंतर पाणी पितं ते. त्याला कळलं ते नियमामध्ये आहे, पण आपण बेनियमामध्ये आहोत. आपण जेवण करताना ढसा पाणी पितो. 1 गिलास, 2 गिलास, 3 गिलास, 5 गिलास पाणी. काय डायजेशन? काऊन? मला सांगा तुम्ही, कुत्रा हा जेव्हा पाणी पितं त्याला कोणता पाहिलं डायबिटीस, कोणते अटॅक पाहिला त्याला, कोणता रोग बघितला त्याला? चिमणीला कोणता रोग झाला पाहिला तुम्ही? त्या बरंच सर्वात निर्बुद्ध प्राणी म्हैस आहे.
त्या म्हशीला कोणता तरी रोग झाला काय, अरे याला अटॅकनं मेली हो म्हैस, पाहिली अशी अजून तरी. मग ते त्याच्या नियमामध्ये आहे. आपण नियम तोडले, आपण आपले नियम तोडून टाकले आणि आपण नियमात नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हे जे आहे जेवण करताना, अरे तुम्हाला माहित आहे ना, जेवण करत असताना तुम्ही जर पाणी पिलं तर किती अपाय, किती काय होते माहित आहे का तुम्हाला. जेवण करत असताना तुमचं डायजेशनच होत नाही बरोबर, पित्त वाढतं तुमचं ॲसिडिटी वाढते. चहा जेवढा घेत असाल तुम्ही तेवढी तुमची ॲसिडिटी वाढते. जेवढी ॲसिडिटी वाढत असेल ते ॲसिडिटी सर्व रक्तामध्ये मिसळते आणि त्यापासून रोग निर्माण होतात. 80 प्रकारचे रोग होतात. वाचत चला, ऐकत जा. कोणाचं चहा जर पेलात तुम्ही तर ॲसिडिटी निर्माण होते. ॲसिडिटी म्हणजे आम्ल, आणि ते जर तुमच्या शरीरामध्ये जर झालं का ते जाते रक्तामध्ये. रक्तामध्ये गेल्यानंतर 80 प्रकारचे रोग होतात माणसाला. हे टाळा, सत्संगाबरोबर हे टाळा. हे सांगत चालतो मी तुम्हाला, हे महत्वाचं आहे. चहा कमी घ्या, गोड कमी खा, तेलकट कमी खा आणि मीठ कमी खा. वाचायचं असेल जास्त तर 4 दिवस जर वाचायचं असेल तर, आणि मराचं असेल तर मग मुठीनं मीठ खायचं. एका झटक्यात तर मोकळा होते. असं आहे ते. ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहे. ह्या ज्या करून राहिलो ना आपण, ह्या खूप घातक आहे. नॉर्मल लोक घेऊ तुम्ही, आता 80% होतं, पण आता 90% लोक नुसतं डायबिटीस न अटॅक न मरून राहिले. का? पूर्वीच्या काळामध्ये अटॅक नावाचा रोगच नव्हता. मी ज्यावेळेस फायनलला, मी 1990 मध्ये फायनलला होतो मी ग्रॅज्युएशनला, त्यावेळेस दर्यापूरला शिकत असताना एक मारवाड्याचा मुलगा खुर्चीवर बसला, चहा घेता घेता कप हाती राहिला चहाचा आणि तिथंच मेला. तो अटॅकची पहिले केस मी जीवनामध्ये बघितली 1990 मध्ये. मग तेव्हापासून मग दुसरी केस बघितली मी वाशीमध्ये. केळझरकर नावाचा एक मनुष्य माझा मित्रच होता तो. ह्या 2 केशी आणि अशा लागल्या का नाही चालू. आता नुसता उंदरासारखे पटपट मरून राहिले. उंदर तरी थोडासा वेळानं मरून, पण ह्या उंदरासारखा पटकन मरून जाते, माहिती पडत नाही काय आहे कशात आहे. मी सांगितलं होतं का चहामध्ये निकोटीन, टॅलिन, कॅफिन, वालाटाईल अशा प्रकारचे एकूण 9 प्रकारचे जहर आहे. आणि ते जहर तुमचं आता शरीर सदृढ आहे, ताकद आहे तुमच्यामध्ये, म्हणून तुमच्या आत गेलेलं ते विष आहे, स्लो पॉयझन, तर ते तुमच्या जे आहेत, आतडे आहेत, किडनी आहे, यावर ते मारा करतंय. आणि आता तुमचं काय माहित आहे का, जवान रक्त असल्यामुळं ते शोषल्या जातं, म्हातारपणामध्ये शोषल्या जात नाही, मग ते रोग निर्माण होतात. म्हणून 45च्या वर गेला का रोगाने पीडित झाला, असं आहे. मग याबरोबर हेच आहे, तर संसार बंधनामधून तोडण्यासाठी हे पण तेवढं जरुरी आहे तुम्हाला, काय हे तुम्हाला इकडे येऊ देत नाही. आलं का लक्षात? तुम्हाला इकडे येऊ देत नाही तुमचं खानपान. काय म्हणता तुम्ही? सात्विक अन्न खा तुम्ही, तुमची वृत्ती तिकडे तेडी जाणारच नाही. म्हणून म्हटलं आहे का, जैसे खाये अन्न तसं बनेन मन. जसं अन्न खाल तुम्ही तसं मन बनतं तुमचं. म्हणून या अन्नावर सुद्धा तुम्हाला काय करावं लागते, बंधन टाकावं लागतं. आणि मग ते जर समजा आपण त्या पद्धतीनं जर जगलं, सात्विक अन्न घ्यायचं. कारण अन्नाचे 3 प्रकार आहेत, एक तामसी अन्न आहे, राजसी अन्न आहे आणि एक सात्विक अन्न आहे. तामसी अन्न जे आहे ते तुम्ही हे सांगणं जरुरीच आहे तुम्हाला. आता तुम्हाला काय सांगणं होते, माझ्याच घरी चालतंय ते, नाही का? स्वतः वांगे खाऊन दुसऱ्याला पोत सांगावं असं झालं. आता काय सांगावं तुम्हाला, नाही का? असंच नाही का? अरे मी सांगत असतो माझ्या घरच्यांना सुद्धा, शिळ अरे लागते तेवढंच करा ना. अरे तसं नसन जमत. आपल्या घरी 4 व्यक्ती आपल्याकडे आहे, एक वेळा मोजमाप करून घ्यायचं, अंदाजे घेतल्यापेक्षा एक माप करायचं, तेवढंच मापानं टाकायचं.
तेवढ्याच मापानं तांदूळ टाकायचे आणि ते शिजवून ते अन्न घ्यायचं. अन्न जर तेवढं जर झालं तर ते बरोबर पूर्ण एक पोळी जास्त राहील अशा प्रकारचं घ्यायचं. थोडं तेवढं टाकून द्यायचं शेक, म्हणजे एक पोळी शिल्लक राहिली पाहिजे आपल्या दवडी म्हणजे याच्यामध्ये. असं घ्या. कधी कधी आमची इथं अर्धा अर्धा गंज 4-4, 5-5 पोळ्या अशा शिल्लक, आणि त्या मग आपल्याला फेकून द्यायला आपलं मन होत नाही. कारण अन्न होय, अन्न हे काय आहे, पूर्ण ब्रह्म आहे. मग काय करा, मग ते फ्रीजमध्ये ठेवा, काळा फ्रीजमधून दुसऱ्या दिवशी तुकडे मोळा द्यायचे आणि करा मग त्याचे फुटके आणि खा. मग बसा मग बोंबलं. हे साधेच पकडते, साधे पकडते, साधे. काय सांगावं तुम्हाला. त्याच्यापेक्षा जर समजा मनात कमी पडलंय तर टाकायला काही वेळ लागते का. एका 5 मिनिटामध्ये पोळी करून देतो मी. तुम्ही तर बाया आहे, माणसासारखा माणूस मी 5 मिनिटात तुम्हाला पोळी करून देतो. ते म्हण आहे ना एक, भिजवली का. तर असं आहे ते. काही काही गोष्टी आपल्याला सुद्धा त्या करावं लागतात. फ्रीजमध्ये ठेवलेलं कोणतंही कापलेलं फळ एवढं घातक आहे, भयानक घातक आहे. म्हणून जसं अन्न खाल तसं तुम्हाला. हे तामशी अन्न झालं. राजशी म्हणजे कुरकुरी नाही का, पापड हे ते, हे राजशी म्हणजे मोहमायाच्या याच्यामध्ये पसरते. सात्विक अन्न खायचं, वरण भात पोळी बस. दररोजच्या भाजीपाला बदलवायचा. जेवढं भाजीपाला खाल तुम्ही तेवढं तुम्हाला व्हिटॅमिन प्राप्त होईल. असं आहे ते. म्हणून याला जास्त टिकवण्यासाठी कशासाठी टिकवायचं आहे, याला जगवायचं कशासाठी आहे, या शरीराला खाण्यासाठी. नुसतं खाण्यासाठी जगणे म्हणजे मग झालं. 4 पायाच्या जनावरांमध्ये आपल्यामध्ये काही नाही. आपल्याला जगावं लागतं कशासाठी, तर आपल्याला याच्यासाठी जगावं लागतं का याच्याकडून करून. मी भगवंताला मागितलेलं आहे, भगवंता मला जास्तीत जास्त आयुष्य दे. का मागितलं, माझं आयुष्य तर आतापर्यंत केव्हाच नष्ट झालं होतं माझं. आज 1989 मध्ये समाप्त झालं होतं. परंतु काहीतरी याच्याकडून करून घ्यायचं असेल म्हणून भगवंतानं मला किती वेळा वाचवलं. कमीत कमी 10 ते 15 वेळा माझ्यावर एवढ्या मोठे प्रसंग आले, त्यातून मी मरता वाचलो. भगवंताला म्हटलं मी, भगवंता मला दे आयुष्य जास्त. कशासाठी, फक्त तुझी भक्ती करण्यासाठी. नुसतं खाण्यासाठी नाही. खाण्यासाठी जर तुम्ही मागत असाल तर त्या 4 स्वापत म्हणजे नाही का 4 जनावरांसारखं आपलं जगण्यात काही अर्थ नाही. म्हणून त्याला तुम्ही विनंती करा का देवा मला जास्तीत जास्त जगू दे. आणि तुम्हाला जर भगवंताची भक्ती करायची नसेल तर लवकर मरू दे म्हणा, नाही का. लवकर. अरे जगून काय करता तुम्ही. या दुनियेमध्ये जेवढे लोक समजा जगायचे आहे त्याच्या वरचं तुम्ही 4 किलो अन्न जास्त खाऊन राहिले. तो बिचारा जगत, तुम्ही काय जगून करणार आहे. असं आहे ते. काही काही गोष्टी अशा आहेत. तर हे नेमकं आपण आता जर नाही केलं तर गेलं कामाचं. जर मग ते सांगतात ना, मग नाथ मारा. आता जर तुम्हाला नाही हे कळलं तर मग नाही का, मग केव्हा कळलं. मग कळलं नाही, कळायला पाहिजे. म्हणून नाथ महाराज विचार काय म्हणतात, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय माझा येईल. एका जनार्दनी आमचे काय माझा येईल. पिंगळा 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 माधवारी बोल बोलो तो देखा पिंगळा माधवारी. नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. तर मग आमचं काय जाणार आहे, नाही का. तर हे आमचं जाणार नाही, तुमचं जाईल. म्हणून जेवढं लवकर करायचं आहे तेवढं लवकर करा. संसार बंधन तोडावे, नाही का. असंच एक वरणदिंडी नावाचं एक गाव आहे छोटस. त्या गावामध्ये एक पोरसोबा नावाचा एक व्यक्ती राहत होता. बघा, वरणदिंडी नावाचं एक गाव आहे छोटस. त्या गावामध्ये एक
परशुबाबा नावाचा एक व्यक्ती राहत होता आणि तो होता, त्याचं नाव, तो कोण होता? माळी होता. कोण होता? तो माळी होता. आणि तो माळी दररोज आपल्यासारखाच समजा म्हणायचा, पण त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तुलना अशी जर करायला जर गेलो आपण, तर त्याच्यामध्ये तो गरीब होता. 18 विश्व दारिद्र्य त्याच्याकडे. तुम्ही तरी खाऊन पिऊन टन नाही का, आहे ना, बरे आहे ना तुम्ही. तर त्याच्याकडे 18 विश्व दारिद्र्य होतं. तो बिचारा शेतामध्ये जायचा माळी होता. शेतामध्ये जाऊन भाजीपाला वगैरे हे ते जे काही नाही का, फुलं हे ते पूर्ण जे काही आहे ते लावायचा आणि त्यावर तो जीवन जगायचा. पण तो करत असताना बघा, मी तुम्हाला सांगत असतो नेहमी, तुम्ही कार्य करत असताना काय करत जा हे तुम्हाला मी किती वारंवार सांगितलं असं. पण कोण करते यापैकी? हात वरती करा बरं तुम्ही. कोण करतं? तुम्ही जर स्वयंपाक करत असताना, काम करत असताना कोण जप करतं? कोण जप करतं? नमस्कार, बस. कोण जप करतं सांगा ना मला. करतं का असं कोणी? अरे सांगा तुम्ही. व्हा ना इकडे आता. दाटी व्हा. हा, दाटून जसे जसे येतील तसं दाटायला लागेल तुम्हाला. तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, तुम्हाला विचारतोय मी, तर असं कोण करतं आहे? तुम्ही दीक्षा घेतलेली आहे सर्व, काही भरपूर जणांनी, सर्वांनीच घेतल्यासारखी आहे तुम्ही, म्हणून ते येऊन राहिले. तर मी जे सांगितलं आहे तुम्हाला, मी सांगतो तर माझ्या पावलावर पाऊल चालायचं ना, चालायचं नाही का? पण मी जे सांगतोय, मी वाईट सांगून राहिलो तुम्हाला, मग उद्यापासून सांगन का तुम्ही जा बाजारामध्ये थैला घेऊन भाजीपाल्याचा आणि सर्व भाजीपाला चोरून आणायचा. असं सांगू का मग तुम्हाला? अरे जे मी सत्य सांगतो, तुमच्या भवितव्यासाठी सांगतो, तुमच्या भल्याचं सांगतो, तर तुम्ही करायला नाही पाहिजे का? आणि तो परस बाबा जो होता, परस त्याचं नाव होतं, तर तो माळी यांची जात त्याची होती. आणि तो दररोज शेतामध्ये जायचा आणि तो काम करत असताना एक सेकंद सुद्धा तो विसंबत नव्हता भगवंत विठ्ठलाला, पांडुरंगाला उसंत पडू देत नव्हता तो. नाही, कामापरी काम होत राहील. काम काही तोंडानं करावं लागतं का? काम कशानं करावं लागतं? हात चालू राहतात, हात चालत असतात, पण तोंड, ते वृत्ती, ते बुद्धी, ते मन त्याच्याकडे. काम ऑटोमॅटिक होतंय तुमचं, पण त्याची सर्व बुद्धी, त्याची सर्व मन कुठं होतं? चित्त कुठं होतं? कुठं होतं? नुसतं विठ्ठलामध्ये होतं, विठ्ठलामध्ये होतं सर्व. आता तुम्हाला जर म्हणायला गेलो विठ्ठलाकडे त्याचं चित्त असायचं. आणि आपण जर तसं जर बघितलं तर आपलं काय माहित आहे का? आपण मंदिरामध्ये जरी गेलो आणि एखादी चप्पल चांगली असेल ते जर काढून ठेवली ना आपण, आता 10 वेळा त्या भगवंताच्या मंदिरातून पाहत राहतो. असं नेली तर नाही कोण? हे काय आहे? हे काय? हे भक्ती आहे का? हे देवाचं भजन आहे? अरे मन देवळात, चित्त कुठं आहे? क्षेत्रामध्ये आहे. आता इथं बसून आहे तुम्ही आणि यांचं घर आहे रस्त्यावरचं, आणि चपलाचं एक तर घर कमी आहे, समजा बसायला जागा नाही, आणि त्या जर समजा चपला तुम्ही ते 10 वेळा नेली तर नाही का पुन्हा? येईल का कोणी तिथून? गेलं ना धुवाले, काही नाही सापडलं. रातभर पाखडलं, हाती काही नाही सापडलं, नाही का? तर म्हणून महत्वाचं असं आहे का तुमचं मन महत्वाचं आहे. तुम्ही पंढरपूरला गेले तुम्ही, पण तुम्ही तिथं पंढरपूरला गेल्यानंतर इकडं विसरून जायचं सर्व. पण नाही, तसं नाही होत. माझी जोडी असल ते, मग माझ्या मुलानं ते सोडली असन,
पाणी पाजलं असन का नसन, चारा टाकलं असन का नसन, गेलास काय तिथं मराले. तिथं पंढरपूरला तो, आणि मन कुठं आहे त्याचं, गाभाऱ्यामध्ये गेला. तिथं म्हणतोय तो जोडी उपाशी असन का, पाजली असन का नाही सन पाजली, माणूस आला असन का नाही आला असन. आई कुठं, भगवंताच्या चरणाजवळ गेला, आणि मन कुठं आहे त्याचं. पण त्याची बायको काय म्हणते, माझे धनी गेले बाबा, ते गेले आता नाही का, जवळपास गेली असन पंढरपूरच्या, आता पंढरपूरला गेली असन, आता मंदिराची पायरी चढली असन, नामदेव पायरी नाही का, तिथून गाभाऱ्यात गेली असन, आता दर्शन करत असन. वास्तविक पाहता कोण गेलं पंढरपूरला, सांगा सांगा, कोण गेलं तुमच्या मतानं पंढरपूरला. खरं कोण गेलं, कोण गेली, पत्नी गेली. पत्नी हा तिथं जाऊनही हा कुठं आहे, घरी आहे मन याचं, हा इथं आहे. पण हे इथं असूनही पंढरपुरात मन आहे. खरं मनानं कोण गेलं, तसंच असलं पाहिजे. करावी ती पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे, मनापासून मनामधून ह्या गोष्टी करायच्या असतात. मी तुम्हाला वारंवार सांगतो, तो म्हणायचा विठ्ठल 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 विठ्ठल, सतत त्याच्या मुखातून विठ्ठल असायचा. पण कामही राहायचं का, काम काही पडित होतं काय त्याचं, कामही करायचं. कारण मुलं होते, 2-4 मुलं होते समजा मनाता, त्यामध्ये 6व्या माळ्याचा जन्म झाला. त्याची जी पत्नी आहे, त्याच्या नो गीता नावाची त्याची पत्नी आहे. कोणाची, जो परशुबाबा आहे, परशुबाबा. आणि मग तो मोठा झाला थोडासा, त्याचं लग्न करून देण्यात आलं. त्याच्या पत्नीचं नाव